जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा। आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात तुळशीमाळा तयार करण्याच्या कामांना वेग आलाय। पंढरपुरातील काशी कापडी समाजातील तरुणांनी तुळशीमाळा तयार करण्याचा पारंपरिक व्यवसाय जपलाय। वारकरी संप्रदायामध्ये वारकरी तुळशीची माळ गळ्यात घालतात, यामुळे तुळशीमाळेला वारकऱ्यांमध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व असतं। तुळशीच्या लाकडापासून तुळशीमाळा तयार केल्या जातात। गोपाळपूर, अनवली, कासेगाव या भागात शेतकरी तुळस लागवड करतात। आषाढी यात्रेत तुळशी माळांना मोठी मागणी असते। 10 रुपयापासून ते 50 रुपयांना माळ विकली जाते। तुळशी माळ विक्रीतून मोठी आर्थिक उलाढाल होते। वर्षभर येथे तुळशी माळा तयार केल्या जातात। तुळशीपासून तयार केलेल्या माळांना इतर ठिकाणी मागणी असते। या व्यवसायावर 300हून अधिक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो। वारी काळात कारागिरांना अधिकचे पैसे मिळतात। मागील 15 दिवसांपासून तुळशी माळा तयार करण्याचे काम सुरू असून आता ते अंतिम टप्प्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। आमचे तर तुळशी माळाच्या कारागिरा म्हणजे तुळशी माळाचं काम केलं जातं आमच्यापाशी। त्यामध्ये गोल, डबल चक्री, डबल 2 पदरे, 3 पदरे, 5 पदरे या प्रकारे माळा बनले जातात। आमचं 4थी 5वी पिढीपासून आमचा व्यवसाय चालू आहे। आमच्या त्या वारीला 2-3 महिने कमी आहे म्हणलं तर आमचं काम चालू राहतं। 250 ते 300 कारागीर आमच्या समाजातले काम केले जातात आणि लेडीज कारागीर पण 300-400 कारागीर लेडीज असतात। त्यामध्ये आमचं मण्या बनवण्याचं काम असतं आमचं, आणि लेडीजचं कट करायचं, वावायचं काम असतं। चायना माळामध्ये तुळशी माळामध्ये फरक कसं ओळखायचा? तुळशी माळेचं होल बारीक असतं आणि चायना माळेचं होल मोठं असतं। आणि भाविकांनी काय करायचं, बारीक बघून होल बघूनच घ्यायचं तुळशी माळा घेताना। जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा।